नमस्कार, मी आहे सोनाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघूयात सिंगल बुट्टा कसे लावायचे आणि आणखी बुट्ट्यांचे प्रकार। आता मी धागा वर काढलेला आहे। आता मणी त्यात टाकला, दुसरा धागा वर करून आता इथे गाठ मारून घ्यायची। बुट्टा एक मणी लावून झालाय। आता त्याच्या आजूबाजूने आपण आउटलाइन करायची। जर सिंगल बुट्टा कधी वापरत असेल आपण ब्लाउजला तर ही अशी आउटलाइन नक्की करायची, म्हणजे दिसायला मणी आपला उठून दिसतो, म्हणजे दिसायला छान दिसतं। जरी थ्रेडने अशी आउटलाइन करून घ्यायची। आता ह्याला आउटलाइन करून घेतले, गाठ पण मारून घेतलेली। आता आपण दुसरी बुट्टी बघूया। आता आपण गोल बुट्टी बघणार आहोत मणी लावून। आता मणी फिक्स करून घेतला। हे मणी ओवून घेतलेत मी सुईमध्ये। आता ते बाजूने असे दोन दोन लावून घ्यायचे, दोन दोन किंवा एक एक असे लावून घ्यायचे। ही अशी गोल बुट्टी झाली। मध्ये मणी लावून मध्ये गोल्डन मणी जरी लावला ना, छोटा मोठा 4 नंबर 3 नंबर, तरी ते दिसायला छान दिसतं। आता आपण हे डायमंड चिटकून घेतलेला आहे पानाच्या आकाराचा, म्हणजे ड्रॉप शेपचा कुंदन चिटकून घेणार। आता त्याला साईडला मणी कसे लावायचे हे आपण पाहणार आहोत। इथून सुरुवात करायची आणि एक एक मणी लावून घ्यायचा। डायमंडच्या एकदम जवळ जवळ असे एक एक दोन एक एकच लावायचा, शक्यतो 2 नाही लावायचे, नाही तर मग आकार व्यवस्थित येत नाही। पॉइंटला एक मणी इथं टाकून घ्यायचं। ही आता आपली बुट्टी तयार आहे। आपण कोणत्याही बेसिक ब्लाउज मध्ये लावू शकतो आणि याच्यामध्ये पण आरी वर्क मध्ये, म्हणजे बॉक्स मध्ये पण अशी लावू शकतो किंवा गळ्याच्या अशा लाईनला लावू शकतो। आता ही दुसरी बुट्टी आपण गोल्ड डायमंडची बुट्टी बघणार आहोत। बुट्टीचा प्रकार हा ड्रॉपचा प्रकार आहे, डायमंडचा। असे 2 प्रकार आज शिकवले। मी शिकवलेलं तुम्हाला कसं वाटतंय त्याच्यावर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।